खर तर मित्रांनो आज पोहोचलोय जस्ट हे कोणतरी हातारावर हे तेलदार आहे इकडं तेलदऱ्याच्या डोंगरावर पाहून घ्या जरा हो डोंगर आहे वर पाहिला का अरे वरती आईला कुवात का काय तरी वर का नुसता पिवळा पिवळा दिसताय काय हे वरती कोणता देव रे मुंजाबा का मुंजाबाच हा मुंजाबाचा डोंगर आहे हा मित्रांनो वरती आणि अजून इकडे काही काहीतरी दरी आहेत त्यांची नावं काय मला आठवती नाही पण एकदम भारी वातावरण आहे लोकांना फिरायला येतात इकडे पाऊस चालू झाला का वरून धबधबा पडत होतं आणि या डोंगराच्या वर बदगी गाव आहे बदगी गावाकडून लोक गाड्या लावून या डोंगरावर फिरायला येतात वरून या कडा पाहिला का वरती बघा कडा दिसतोय मला झूम करून दाखवतो मी थांबा लय जोरात झूम झाला मित्रांनो पण नीट बघून घ्या खूप उंच सकाळी पण कधी जाऊ नका वरून उड्या हाणशाल नाही तर भाऊ बारीक बारीक कड्यांवरूनच यायचा भरावसा नाही तुमचा सांगतोय मी पण वर जाऊ नका लय उंच आहे आणि इकडे ना पक्क सागत हे सागन या काय रे बांबू आता आमचं तसं खड्डे पण इकडं झालं तर हे तोंडवाशी आमच्या सोबत आहेत नाही अरे तोंडवाशी नाही म्हणजे तोंडवाशी म्हणजे अशी चांगली पोरात आमच्या सोबत अशी हा किरण दिघे आमचा भाऊचे हा आमचा सगळ्यांचा बाप लागतोय म्हणजे नाना लागत आहेत आमचे हे चंद्रकांत नाना तर आणि इकडं समीर दिघे हा भाऊच लागतोय हे जरा तोंड दाखव ना त्याला लाज वाटत आहे तो म्हणजे असं अजून त्याचा लगीन नाही लगीन झालाय मला वाटतंय का लगीन व्हायचं बाकी आणि हा पप्पू म्हणजे हा आणि त्याला 2 जुलाबाच्या गोळ्या लागत तो म्हणतो टिकावून आज माझा कार्यक्रम लागलाय हा आणि तो पोस्टमॅन म्हणजे असा पत्र व्यवहार करायला ना तो पप्पू दिघे म्हणजे आता आमच्या गावात म्हणजे असा कोणचा आधार कार्ड आला कोणचा पॅन कार्ड आला तर असं त्याच्या माध्यमातून पोचवला जातं याच्या घरी त्याच्या घरी आणि हा समीरमध्ये त्याच्या शेजारी राहतोय हे मित्रांनो खेकडात बरं का इकडं आता ही पोरांचं काम झालं कदाचित खेकडा धरणार आता म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवा आपला आणि इकडून फिरावा जरा आता त्यांच्या इकडचं काम कसं 15-20 मिनिटात राहिलं म्हणून म्हटलं चला एक होईल ब्लॉग आपला छोटासा हां बरं कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला कसा वाटला तुम्हाला मग तसा आजचा कसा व्हिडिओ आहे तसा पण सांगा ना आयला लोक शिळ्या बिळ्या घेऊन येतात बरं का इकडं आणि वाघाची पण भीती राहते हे जरा सांभाळ बरं का रे ए तोंड वाचू नको रे वाघ राहतो इकडं वाघ हा आणि हे किरण म्हणजे नुसता टाइमपास गडी आमचावाला आज रोजा नाही त्याने 600 ठरवली होती माणसं पण 300 रुपये म्हणतो मला रोज दी म्हणलं चालते भाऊ मग त्याला आलो घेऊन इकडं हा आणि भूक मात्र त्याला एक तासाला भूक लागत असते जेवला का आणि तो तंबाखू कधी हाडीत नाही दुसऱ्याचाच बटवा असला हाडीत राहतो नुसता हा सारखा बटवा मागणार गायशाप मागणार आणि मला म्हणणार 10 रुपये दी आता कुठून आणायचे 10 रुपये अरे मी कधी तंबाखू खात नाही तर 10 रुपये काय सुट्ट ठेवू मी पण 500ची नोट ठेवीत असतोय घे 500 हा 500 घेतलं का भाऊ मग दुसऱ्याला पण टेन्शन नाही राहत ना असे भाऊ हा सगळ्यांना मित्रांनो इकडं बांबू बिंबू तो सागवान आहे आणि फिरायला पण मस्त जागा आहे बरं का कधी यायचं असेल ना तर नक्की ते गाईड्स म्हणून मी किरणला देईल सोबत वाटलं असतं येताना फक्त डबा बिबा तुमचा आणायचा खायला बियायला किरणला भरपूर आणायचा रोज त्याला द्यायचा आणि इकडला काय कोणतरी तेलदारा झाल्यानंतर पुढं मुंजाबाचा डोंगर मुंजाबाची गुहा आणि पुढं अजून मुंजाबावाडी आहे मला वाटतं आणि पाझर तलावात भरपूर असे मोठमोठे धबधबे येतं आणि खूप असं बसायला जागा आहे इंटरेस्टिंग जागा आहे लांडग कोल शेळ्या थांब ना कुठे मला पाहतो तू हा बडगवाडेन अरे बाकीच्या बागामध्ये आता पण पाणी पाहायला भेटत नाही तिकडं पाणी जरी निवळ दिसत असलं ना लय खराब राहत आहे लय शार भाऊ आणि एवढं खराब लागणार ना का पिऊशी पण वाटत नाही लय नाकाला शेंबूट टाकणार तिकडलं पाणी प्यायला ना आजारी नाही पडणार अमृत म्हणतात अमृत वाईन त्याच्यामुळे ना इकडलं पाणी प्यायला तर शुद्ध थांब 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 मी खाली येतो
अरे दाखव ना, लई मोठी आहे, मला वाटत आहे जातायची. बाबा बिचारीचा जीव घेतला रे यांना, नाही सुटले ना जिवंत जिवंत. नाही रे मोठा रे बारीक रे याचे दगडी उचकाच नाही मास नाही अरे बारीक बारीक जाऊ दे बिचारी. बारीक दाखवली आम्ही बारीक दाखवली मोठी बात आहे हा ना. 4 जण बी लागले पण खेकड काय भेटणार आहे. एक भेटली होती बारीक ती गेली. मित्रांनो तुम्ही म्हणत असं राहिलं हे खड्डे काला इकडून काढतात. मित्रांनो या खड्ड्यांचा फायदा ना एक असा राहतो का ह्या खड्ड्यांमध्ये आम्ही झाडा लावणार. झाडा लावल्यानंतर ही झाडा मोठी जशी जशी होतील तशी माती पाव राहिलेत ना तुम्ही, ही गळे आहे जी म्हणजे ही वगळी पडले. आमच्या भाषेत वगळी म्हणतात, तुमच्या भाषेत गळे म्हणतात, काय वडा म्हणतात, काय नाला म्हणतात. तर त्या पद्धतीचा आहे दिसतंय ना तुम्हाला इथला पॉईंट हा तो आहे. आणि याची माती ना ज्यादा पाऊस झाल्यामुळे सगळी देऊन जाते. मग झाडांमुळे काय होतंय का ती माती थांबवण्यासाठी त्या मुळ्यांना माती अडकत असते आणि मजबूत झाड जसं जसं होईल मोठं तसं तशी ती माती फिट होत जाते. आणि मित्रांनो त्यामुळं काय होईल का ही जी मातीची धूप होऊ राहिली ही थांबणार आहे. पण त्याचबरोबर आहे ना आपण ह्या वड्याला आहे ना कुठं आपल्याला LBS, गॅबियन, CCT, व्याट असे ह्या परिसरात तर टाकता येते का हे बघू राहिले. वड्याला आपण गॅबियन करण्याचं जास्तीत जास्त काम करणार होतं. त्याच्याबरोबर LBS टाकणार होतं. म्हणजे जिथं छोटी गळ आहे त्याला LBS टाकणार, जिथं मोठी आहे त्याला गॅबियन करणार. आणि मग त्याच्यामुळं काय होणार, जी माती धुवून जाणार आहे खाली ती त्याला पण अडकणार. म्हणजे डबल फायदा इथं शेतकऱ्याचा होत असते. तर मित्रांनो हे फॉरेस्ट नाही आहे, हे आहे वैयक्तिक क्षेत्र. म्हणून वैयक्तिक क्षेत्रामध्ये ही सर्व कामं करत असतो आम्ही. आता इकडे 4 जण आपले आणि बाकीचे पोरं खाली गेले, त्यांची साईट पूर्ण झालेली तुम्ही पाहू शकता. तिकडून त्यांनी खड्डे मारलेले आहेत आणि ते आता खड्डे मोजत असे पूर्ण खालच्या भागात जाणार होतं. जेवढं आम्ही 8-10 दिवस काही काम केलंय तेवढ्या भागामध्ये आता आजचा राऊंड मारायचे. जिथं खड्डे राहिले असतील तिथं मारून घ्यायचे. म्हणून तुम्हाला काय वाटते बुवा हे जे काम चाललंय हे योग्य पद्धतीनं चाललेलं आहे का काय याच्यात कमतरता वाटते हे नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतंय निसर्गात आपण ज्यावेळेस फिरत असतोय आपल्याला झाडं खूप कमी दिसायला लागलेली आहेत. जंगलाला जशी माणसाला टक्कल पडते आता किरणला पण टक्कल पडायला लागली. किरण थोडी दाखव. हे बघा किरणचे सुद्धा थोडे थोडे केस जायला लागले. तर म्हणजे हे असं केस जायला लागले तर असंच डोंगराला पण केस जायला लागले. तर म्हणजे हे सांगायचं का तात्पर्य का जसं माणूस म्हातारा होता तसा डोंगर पण म्हातारा व्हायला लागला काय असं एकंदरीत वाटायला लागलं. म्हणून आता लोकांनी नव्यानं उपक्रम राबवलाय का केस लावा टकलीवर. आणि म्हणजे म्हातारा माणूस सुद्धा आहे ना, म्हातारा माणूस सुद्धा आज केसांसाठी ना भरपूर खर्च करत असते. मग काही संस्थांनी आता विचार केला का जर जंगलांनी पण टक्कल पडली तर मग कसं जमल, मग ऑक्सिजन तुम्हाला कुठून भेटणार. म्हणून आता ना आपण ही झाडं लावून राहिले. परत झाडं आपल्याला ह्या डोंगरांवरती उगवायचेत. पण फक्त मित्रांनो शेळ्यावाल्यांनी मेंढ्यावाल्यांनी एक विनंती राहील का तुमच्या मेंढ्या आणि शेळ्यातनं थोड्या झाडांनी वाचवा. कारण की ह्या झाडांमुळे जर पुढचं भविष्य आपलं टिकणार आहे. नाही तर भाऊ आपलं आहे ना सगळा कार्यक्रम लागणार आहे. हां म्हणूनच मित्रांनो तुमच्या इकडं सुद्धा टकली जर पडली असतील जंगलांनी तर त्या टकलींवरती जरा केस उगवा म्हणजे झाडं उगवा. नाहीतर आहे ना पुढचं भविष्य 10 वर्षांनी ना भाऊ आपल्याला असा तापमानाला सामोरे जावं लागेल ना, असा ताण होईल ना
का फार बोलूच नका. आणि जे झाडं तोडीत असते ना जादा थोडी कमी तोडणार राव, वाळलेलीच फक्त नाही आणि सरपान जाळा. कारण तुम्ही आता जर ही वल्ली पण तोडीत राहील ना तर लय वाईट परिस्थिती निर्माण होईल. का पाऊस कधी पण पडतोय तसा आधीमध्ये कधी येत जाईल. हां, आणि तुमच्या इकडं सुद्धा अशाच गळ्या पडतील म्हणून नाही ना, आपण झाडं लावा, जीवन जगवा, ऑक्सिजन घ्या आणि आयुष्य चांगलं राहू द्या. एवढंच सांगतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास ना कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा ना फॉलो करून ठेवा. आणि मित्रांनो एक दिवस वाटलं या डोंगरावर भेटा या, मी पण भाकरी आणतो, तुम्ही पण आणा. कारण कोणाचा खायचा नाही, आपण आपल्या पद्धतीनं खायचा. नाही तर मित्रांनो खूप वाईट होत आहे बरं का. मग फुकटचा कोणता खाऊ नका रे, आहे का नाही. किरण तू डबा आणि जा सांगतोय, हाच मला फक्त सांगत असते. नाही सगळ्यात वाईट पोरगा हाच आहे आमच्यामध्ये. कायम पार्लेजी आणायला सांगत असतोय, पार्लेजी आण, वडापाव आण. म्हणून तुम्हाला पण सांगतो मित्रांनो त्याच्यासारखा करू नका, घेऊन या आणि या इकडं फिराया. मग चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.